सो तुम्ही प्रश्न विचारणार का मी बोलतो बोला मी काय आलं की प्रश्न विचारतो नाव पण सुरुवात करा. ठीक आहे. माझं नाव पार्थ लवाटे. मी टेकडी टेक्नॉलॉजीज नावाच्या कंपनीचा CEO आहे. टेकडी पुण्यातली कंपनी आहे. आम्ही पुण्यात काम चालू केलं 2006मध्ये. आम्ही सगळे कोफाउंडर्स टेकडीवरती भेटलो आणि त्यातनं ह्या कामाचा निर्माण झाला, म्हणून त्याचं नाव टेकडी ठेवण्यात आलं. आणि सुरुवातीपासून आम्हाला काहीतरी चांगलं करायचं होतं. सुरुवातीला ते चांगलं करणं, टेकड्यांवर झाडं लावणं होतं, टेकड्यांना वाचवणं होतं. आणि आम्ही ओपन सोर्स या सॉफ्टवेअरमध्ये काम करायला सुरुवात केली, ज्यातनं आम्हाला पहिल्यापासून काहीतरी अशा पद्धतीने करायचं की ज्यातनं आपल्याला परत देता येईल. की ओपन सोर्स म्हणजे फ्री सॉफ्टवेअर असतं. सो ते सगळ्या वेगळ्या इंडिव्हिज्युअल्स आणि कंपनीज एकत्र येऊन बांधतात आणि ते वापरता फुकट येतं. पण ओपन सोर्स सस्टेनेबल करण्यासाठी जेव्हा लोक ओपन सोर्स वापरतात तेव्हा त्याला परत देणंही फार गरजेचं असतं. सो टेकडीमध्ये हा ओपन सोर्स परत देण्याचा फार एक कोर पार्ट आहे आमचा. आणि ह्याच बेसमधनं आम्ही वेगळ्या गोष्टी करत गेलो. सो आत्ता आपण इथे आलेलो आहोत. ह्या DPI DPG इव्हेंट आहे. सो DPI म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. सो जसे आपले रस्ते आहेत, जशा रेल्वेज आहेत, हे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे. हे इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा गावोगावी पोचतं तेव्हा इकॉनॉमी चांगली व्हायला लागते, तेव्हा लोकांना जॉब्स मिळायला लागतात. सो जसं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे तसंच डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, तर आधार आहे. सो पूर्वी प्रॉब्लेम काय होता की कुठलाही तुम्ही जर का एक इकॉनॉमीचा कॉन्सेप्ट बघितला की ट्रस्ट किंवा विश्वास हा फार फंडामेंटल असतो कुठल्याही दोन लोकांमध्ये काहीतरी ट्रान्झॅक्शन व्हायला. तो विश्वास जेवढा चांगला होत जातो तेवढा आपण जास्त एकमेकांबरोबर काम करायला. तर हा विश्वास कसा वाढवता येईल? हा विश्वास वाढला तर आपोआप एकमेकांमध्ये ट्रान्झॅक्शन्स वाढायला लागेल, त्यांच्यामध्ये बोलणं वाढायला लागेल, त्यातनं ॲक्च्युली काहीतरी इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन घडायला लागेल. ह्यातनं इकॉनॉमीची ग्रोथ होते. सो आधारने काय केलं की आयडेंटिटी हा जो प्रश्न होता की मी पार्थ आहे, हा जो मुद्दा आहे हा फार बेसिक आहे. पण तुम्ही विश्वास कसा ठेवणार? मी पार्थ आहे म्हणतो आहे, पण तुम्ही कुठल्या बेसिसवर विश्वास ठेवणार? सो आधारने पहिल्यांदा असं केलं की जगात पहिल्यांदा अशी एक आयडेंटिटी क्रिएट केली गेली जी डिजिटली व्हेरीफायबल. सो तुम्ही ॲक्च्युली जाऊन चेक करू शकता माझ्या आधारचा QR कोड स्कॅन करून की खरंच हा माणूस हा आहे का. म्हणजे गव्हर्नमेंटनी त्याच्यावरती स्टॅम्प मारला आहे की पार्थ आहे, आता तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकता. एकदा ही ट्रस्ट एस्टॅब्लिश झाली, ती डिजिटली एस्टॅब्लिश झाल्यामुळे काय झालं की आपल्याला हा आयडेंटिटी किंवा मी कोण आहे हा मुद्दा एस्टॅब्लिश करायला लागणारी जी फ्रिक्शन आहे ते घर्षण कमी झालं. ते घर्षण कमी झाल्यामुळे खूप गोष्टी फास्ट होत गेल्या. जसं प्रमोद सर आत्ता म्हणले की बँक अकाउंट उघडणं काय होतं की बँक अकाउंट उघडायचं कुठल्या बेसिसवर असतं की बँकेत लोक पैसे ठेवतात, त्यातनं लोक लोन दिले जातात, राईट. सो तो माणूस आहे का हा फार महत्त्वाचा मुद्दा असतो बँकसाठी. सो हे KYC आपण सगळे करतो. हे KYC पूर्वी इतकं अवघड होतं, तुम्हाला एवढे फॉर्म्स द्यायला लागायचे. तुम्हाला एक एक्झाम्पल घ्या की तुम्ही शेअर ट्रेडिंगचं अकाउंट उघडलं किंवा म्युच्युअल फंडसाठी अकाउंट उघडलं तर चक्क 50 फॉर्म असायचा, प्रत्येक पानावर सही करायला लागायची. आज आधारमुळे तुम्हाला ते सगळं डिजिटली करतात आणि लिटरली ते 3-4 मिनटात होतं. सो हे जो काय वेळ कमी झाला त्यांनी खूप पैसा वाचला. माझ्याकडे एक्झॅक्ट नंबर्स नाही आहेत, पण मला वाटतं 3500 रुपये हा म्युच्युअल फंडचा KYC करायची किंमत होती. आज ती साधारण 30 रुपयात होती. त्यामुळे या ज्या सगळ्या स्टार्टअप्स आहेत ह्याच्यात काम करणार त्यांना हे परवडायला लागलं. एक एक्झाम्पल प्रमोद सरांनी अजून दिलं की झेरोदाचे फक्त 60,000 कस्टमर्स होते आधार KYC व्हायच्या आधी. त्याच्यानंतर ते जवळजवळ कित्येक पटीने वाढले, मिलियन्समध्ये त्यांचे नंबर्स गेले. सो आधार हा एक खूप बेसिक गोष्ट आहे. तुम्ही बघितलं तर मी आहे यात कौतुक काय, पण ते जेव्हा डिजिटली व्हेरीफायबल होतं तेव्हा खूप गोष्टी व्हायला लागतात. दुसरा भाग तुम्ही बघितलात UPI म्हणजे आपल्याला ते गुगल पे म्हणून माहिती आहे, फोनपे म्हणून माहिती आहे, पेटीएम म्हणून माहिती आहे. या सगळ्या गोष्टी UPIने पावर. आता तुम्ही बघितलं असेल कुठेही कोपऱ्यावर जा, भाजीवाल्याकडे गेलात तरी तुम्हाला UPIने पैसे भरतात. आता हे सगळ्यांनी बघितले, नंदीबैल पैसे घेतो UPIने. हे जगात कुठे होत नाही. सो भारतात ही सुरुवात झाली. आणि ह्यात आता इंटरेस्टिंग काय आहे की हे टेकडी जे काम करत आहेत आता, तर टेकडीनी ह्यातल्या काही ज्या गोष्टी आहेत. सो दीक्षा आहे फॉर एक्झाम्पल, भारताचं जे K-12 किंवा शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा टीचर्सचं ट्रेनिंगचा जो प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यात कोविडमध्ये त्याच्यामुळे कंटिन्युटी राहिली एज्युकेशनमध्ये, तो जो दीक्षा प्लॅटफॉर्म आहे तो एक स्टेपमध्ये बांधला गेला. सनबर्ड नावाचा त्याच्या खालचा जो सॉफ्टवेअर आहे त्याला म्हणलं जातं. आणि त्यातले बरेचसे भाग पुण्यात बांधलेले किंवा आता तुम्ही आधारचं पोर्टल बघितलं तर ते पुण्यात बांधलेलं आहे. सो पुण्याचा यात खूप मोठा सहभाग आहे. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या खालच्या ज्या पार्ट्स आहेत ज्याला डिजिटल पब्लिक गुड्स म्हणतात, की जे ओपन सोर्स आहे ज्याच्यावरती ही टेक्नॉलॉजी बांधली जाते, त्यातली बरीचशी टेक्नॉलॉजी भारतातच क्रिएट होते आणि आपल्या पुण्यात क्रिएट होते. सो या इव्हेंटचा मेन मुद्दा काय आहे की इथे हे होतं आहे हे अजून लोकांना माहीत नाही आहे. सो DPG DPI हे फक्त बँगलोरमधला शब्द झाला आहे, दिल्लीतला शब्द झाला आहे, पण तो ॲक्च्युली पुण्यातल्यासारख्या शहरांमध्ये बनतो आहे. आणि इथली सॉफ्टवेअर इकोसिस्टमला अजून हे माहीत नाही. म्हणजे हे फक्त कॉमन मॅनला माहीत नाही असं नाही आहे, सॉफ्टवेअरमधल्या लोकांनाही माहीत नाही. सो या इव्हेंटचा मेन मुद्दा होता की ह्यात लोकांना याच्याशी जोडावं,
यातनं लोकांना दिसावं की आता DPI हा फक्त इंडियातला भाग राहिला नाही. म्हणजे इंडियाने G20मध्ये काय केलं की आपण जे बनवलं ते देशाला दाखवलं, जगाला दाखवलं. आणि G20मध्ये IndiaStack.global या वेबसाईटचा लॉन्च झाला होता, ज्यात इंडिया म्हणलं की आम्ही बांधलं आहे, आम्ही बिलियन्सच्या स्केलला टेस्ट केलं आहे, भारतापेक्षा दुसरा कुठलाही मोठा देश नाही आहे, तर आमच्याकडे बांधलं आहे आणि आमच्या स्केलला टेस्ट झालं आहे, तर ते तुम्ही कुठेही जगात वापरू शकता आणि आम्ही हा कोड आता फ्री तुम्हाला अवेलेबल करतो. म्हणजे भारताने हे सगळं ओपन सोर्स करून टाकलं. त्यामुळे आता काय झालं आहे की जगामधनं डिमांड येते की आम्हाला पण असं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर हवं आहे आणि यात बांधणारे एक्सपर्ट्स कोण आहेत, तर ते आपले भारतीयच आहेत. सो आता ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे की जगभरात आता तुम्ही एकीकडे डेव्हलप्ड कंट्रीज बघा किंवा ग्लोबल साऊथ बघा, दुसरीकडे तुम्ही ग्लोबल नॉर्थ म्हणजे त्याला आपण जे डेव्हलप कंट्रीज म्हणतो त्या बघा. सो डेव्हलपिंग नेशन्स आणि डेव्हलप्ड नेशन्स दोघांनाही भारत जे बांधतो त्याची गरज आहे. UPI बघितलं तर ते अमेरिकेत पण नाही आहे. अमेरिका अजूनही जुन्या पद्धतीने पेमेंट्स करते, खूप पेमेंट्स अजूनही कॅशमध्ये येतात. सो UPI सारखी टेक्नॉलॉजी किंवा ONDCबद्दल तुम्ही ऐकलं असेल, जे नेटवर्क प्ले येतो, म्हणजे आपण फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनच्या कॉन्टेक्समध्ये ONDCचा वापर केला जातो, विच इज अ डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क प्ले इन ई-कॉमर्स. ही जी टेक्नॉलॉजी आहे ती कुठल्याही डेव्हलप कंट्रीमध्ये पण नाही आहे. सो एनर्जी नेटवर्कसाठी युरोप आपल्याकडे येतं. सो एकीकडे भारताकडे आता डेव्हलप कंट्रीज बघतात फक्त सॉफ्टवेअर आउटसोर्सिंगसाठी नाही, कन्सल्टिंगसाठी, की आम्हाला शिकवाय कसं करायचं. फक्त जाऊन सॉफ्टवेअर बांधायचं नाही त्यांच्यासाठी, तर जाऊन शिकवायचं आहे आणि त्यांना बांधायला मदत करायची. दुसरीकडे आफ्रिका आहे, कॅरिबियन आहे, हे सगळ्या देशांकडे हे फाउंडेशनल आधारसारख्या गोष्टी नाही आहेत. त्याच्यासाठी सुद्धा लोक इंडियाकडेच येत आहेत. आणि आता इंडियाला आणि पुण्याला याच्यामध्ये काहीतरी करायची खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आपल्या इथल्या सॉफ्टवेअरमधले जे काय कंपनीज आहेत, आपले सॉफ्टवेअरमधले जे प्रोफेशनल्स आहेत, त्यांना सगळ्यांना हे कळायची गरज आहे. हे कळलं तर ही अपॉर्च्युनिटी खूप मोठी होणार आहे. 50 देश थांबलेत ही टेक्नॉलॉजी मिळावी म्हणून. आणि जेव्हा देश थांबतात, आज आय थिंक प्रमोदनी एक खूप इंटरेस्टिंग स्टॅटिस्टिक्स सांगितलं की 10,000 कोटी हा खर्च झालेला आहे इंडियाच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरवर, जो देशाच्या खर्चाच्या तुलनेमध्ये काहीच नाही आहे. म्हणजे राऊंड ऑफ करताना झालेल्या चुकीसारखा तो खर्च आहे. तर एवढूशा पैशामध्ये, आणि ऑफकोर्स हा पैसा खूप मोठा आहे, पण तुम्ही काय घडलं आहे त्याच्यामध्ये बघितलं, आधारपासून UPIपर्यंत सगळं त्यावेळेला पैशात घडलं. तर एवढ्याशा पैशांनी जर का एवढा मोठा इम्पॅक्ट भारताला दिसू शकतो, तर तुम्ही विचार करा की ग्लोबल अपॉर्च्युनिटी किती मोठी आहे. आणि त्यात भारताचा ऑलरेडी वाटा खूप मोठा आहे. सो या इव्हेंटमधनं एकीकडे या सॉफ्टवेअर कंपनीजना आव्हान आहे की तुम्ही पण ह्याच्यात सहभागी व्हा, तुमच्या लोकांना ह्याच्यात तयार करा. आणि एकदा सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये अपॉर्च्युनिटी आली की ते सप्लाय करायला पुण्यासारखं दुसरं शहर नाही आहे. कारण पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणलं जातं, ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणलं जातं. इथले 30च्या वरती इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. आणि इंटरेस्टिंग काय आहे की डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर हा फक्त सॉफ्टवेअर किंवा इंजिनिअरिंगचा भाग नाही आहे. याच्यामध्ये पब्लिक पॉलिसी येतं, याच्यामध्ये डिझाईन येतं. कारण शेवटी जेव्हा तुम्ही देशाच्या स्केलला काहीतरी बांधता, तेव्हा ते शेवटच्या माणसांनी वापरायचं आहे. त्यामुळे पॉलिसी करणाराही माणूस लागतो, डिझाईन करणाराही माणूस लागतो, टेक्नॉलॉजी करणाराही माणूस लागतो, गव्हर्नमेंट कशी चालते तेही कळायला लागतं. सो ही अपॉर्च्युनिटी फक्त सॉफ्टवेअरला लिमिटेड नाही आहे, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या स्टुडंट्ससाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आज आत्ता अपॉर्च्युनिटी पॅनल चालू आहे, त्याच्यावरती तुमचे जे बिग 4 आहेत, Deloitte, DY, KPMG इथली लोकं आलेली आहेत, ते याच्याबद्दल आत्ता सांगत आहेत. सो तुम्ही जर का बघितलं तर आज आपण अशा ठिकाणी उभे आहोत की भारताने खूप इनोव्हेशन केलेलं आहे या क्षेत्रात. आज भारत याच्यावरती लीड करतो आहे. आणि आता आपल्याला हे जे लीड आहे ते वी हॅव दॅट अपॉर्च्युनिटी टू टेक इट ग्लोबल आणि मेक शुअर दॅट वी बेनिफिट फ्रॉम इट अँड द वर्ल्ड बेनिफिट्स फ्रॉम इट. दॅट्स वॉट दिस इव्हेंट इज फॉर.